इकडं मी आलेला आता आई आणि मी देवीचं मुखवटे वगैरे बघायला, मुखवटे वगैरे बघणं चालू आहे. आणि पण सर्वात महत्त्वाचं आहे पावलं वगैरे. नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे सर्वांचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मजेत असणार. हे काय थैली घेऊन कुठे जायचं आज? मार्केटमध्ये जायचं आहे का? आता खूप उशीर झालेला आहे. पण मला पण यायचं मार्केट. तू येणार आहे का? आज नंबर वेगळा लागणार आहे. कारण इच्छा असते बाहेर जायची, तेच चालू राहते. एक दिवस पण कसा आईचा, एक दिवस तुझा. पण आता कसं आहे, सध्या बाहेर जायचं वातावरण नाही आहे. कारण बाहेर पाऊस पण आलेला आहे. खूप सारा आहे आणि अंधार पण आहे. त्यामध्ये कसं रस्ता व्यवस्थित दिसत नाही. आणि संध्याकाळ खूप झालेलं आहे. खरं तर आम्हाला उद्यालाच जायचं होतं, पण या टायमाला आता व्यवस्थित पाहिलं जाते. हां, एखादी वस्तू पाहणं वेळ भेटते थोडासा, आणि थोडासा वेळ पण आहे आपल्याला जायला. त्याच्यामुळे आता कसं वाशिममध्ये आहेत तर आपल्याला बाहेर जायला काही प्रॉब्लेम नाही. थोडंसं ॲक्च्युली 8 दिवसापासून चालू आहे की आपल्या वाशिममध्ये जायचं आहे, मार्केटमध्ये काहीतरी खरेदी करायचं आहे, काहीतरी आणायचं आहे. काय काय आणायचं नेमके? ते महालक्ष्मीची पावलं आणायची. तर असं आहे, महालक्ष्मी माता जी आहे पुढच्या आठवड्यातनी बसणार आहे. आणि ते काहीतरी म्हणतात 8 दिवस आधी. हां, म्हणजे इथून 8 दिवस जवळपास आहे बाकी कोजागिरी पौर्णिमेला. तर महालक्ष्मीचं जे आहे कुठलं तरी काहीतरी घ्यायची इच्छा होती आईची, की बा काहीतरी घ्यावं आपण, जेणेकरून जे आहे तिथं वेळेवर म्हणजे 2 दिवस आधीच तिथं पोहोचेल ऑलरेडी घरी तपनला. त्याचमुळे इकडे जायचं आहे आता मार्केटला सध्या. ते महालक्ष्मी मातेची पावलं वगैरे घ्यायची आहे. पण इकडं आई येणार आहे. ॲक्च्युली राधिकाला न्यायचं होतं, पण राधिकाचं कॅन्सल झालं. ठीक आहे, तर आईला घेऊन जा तुम्ही आणि हे आणजा थोडंफार बाजार आणजा. संध्याकाळची स्टोरी एक्झॅक्ट डायरेक्ट भाजीपाला जे आहे भाजीला वगैरे. चला निघायचं आम्हाला आता. होतो आम्ही पहिली इकडे. आता संध्याकाळ झाली, पण ॲक्च्युली या टायमाला आता गायला लावत असतात का काही? काही होत नाही संध्याकाळी पण लावलं तर. जसे गाय दिसली तिकडे आईला काही रावलं जात नाही. हो, एक तर गाय कसं माहिती आहे का, संध्याकाळच्या टायमाला येतात, सकाळी संध्याकाळी. त्याच्यामुळे आई इकडे आहे, सर्व लावतात. गायला नाही होत कारण घरासमोर येतात, त्याच्यामुळे चांगलं नाही वाटत. हो ना, खूप साऱ्या नाही, सर्व काळाचे असतात. पण असं आहे, आता खेड्यातली पण गाई एवढं नाही आहे, शहरातली पण वागवतं जे पूर्ण मुकट राहतात. पण पहिले असं होतं की गायचं दूध सहज, आता एखाद्या घरी जर समजा काय म्हणतात ते नाही, पहिले असं होतं की सहज डिलिव्हरीसाठी दूध देत होते स्वतःहून, फुकट पैसे न देता गायचं दूध. पण आता असं आहे की विकत देऊनही गायचं दूध व्यवस्थित भेटत नाही. कारण इकडे राधिकाचं पण ते चालू आहे, दूध वगैरे जे आहे गाईचं मिळावं, पण गाईचं काही इथं व्यवस्थित उपलब्ध नाही आणि ते व्यवस्थित वाटत नव्हतं. त्याच्यामुळे घरासमोर जे घेऊन येतात बरेच जण. दारासमोरच आम्ही दूध वगैरे घेतो इथून, म्हशीचं वगैरे. हो, आणि गायचं कसं इकडं राधिकाला आणलं 1-2 वेळा, पण ते कुठली गाय, मावळा गाय, जर्सी गाय, त्याच्यामुळेच ते राहिलं. चला आता निघायचं आहे आम्हाला सर मार्केटमध्ये. तर मित्रांनो इकडं मी आलेला आता आई आणि मी देवीचं मुखवटे वगैरे बघायला, मुखवटे वगैरे बघणं चालू आहे. आणि पण सर्वात महत्त्वाचं आहे पावलं वगैरे घ्यायचे. पावलं पण असे दाखवले त्यांनी 2-3 प्रकारचे डिझाईन आहे, तर त्यामधलं काढणं चालू आहे नेमकं कोणतं घ्यायचं कोणतं नाही. मावशी जे आहे त्या मावशीनं घरीच दाखवलेलं, म्हणजे ॲक्च्युली सर्व जेव्हा सीझन असते तेव्हा खूप मोठं दुकान असते, इथं बाहेर पण लावतात ते. पण आता थोडंसं सीझन नाही आहे, त्याच्यामुळं आतमध्ये सर्व चेक वगैरे करून घेणं आहे. आणि तुम्हाला दिसणार असं नेमके घरी
कोणते घेतले कोणते नाही तर. कारण ते म्हणतात ना घरी गेल्याशिवाय दाखवत नसतात. हां एकूण एक 4 जोड आहेत. आपला व्हिडिओ जे कंटिन्यू बघा जेणेकरून तुम्हाला पाहायला भेटणार नेमके कोणते जोड घेतले कोणते नाही तर. कारण बाहेर जे आहे देवीचं हां तर हे समर्थ गृह उद्योग असं आहे. महालक्ष्मीचे मुकुटे धड पोथळी सगळे. अच्छा चांगलं आहे. आता जे महालक्ष्मी बसतात ते माडीचे बसतात. माडीसाठी खरं तर तयार हां कोजागिरी नवरात्र झाल्याच्या नंतर. चला आता घरी निघायचं आहे आणि देवी वगैरे बघायचं आहे. आईला पण बघायचं दाखवायचं थोडंसं. चला निघू का आम्ही मावशी. तर देवी वगैरे बघायसाठी इकडे आलो होतो आम्ही. बघा म्हटलं काय आहे तर चला इकडं आई पण आहे समोर. आणि इथं गरबा वगैरे तयार राहते मस्तपैकी छानपैकी गरबा वगैरे राहते. सध्या सुरुवात व्हायची आहे तर आम्ही थोडंसं लवकर आलेलं आहे. हो पावसामुळं थोडंसं थांबायला आहे नाही तर आता इथं चालू झालं असतात. हे बघा अशी देवी वगैरे. इकडं आहे मेन चौकातली आहे पाटी चौकामधली. तर आता इकडं पण आलेलं आहे. चपला जोडे बाहेर काढा. आताच आम्ही घरी आलेलो आहे आणि इकडे पाहणं चालू आहे नेमके काय आणलं काय नाही तर. कारण इकडं सर्व थोडंसं जे आहे सांगितलं होतं राधिकाने काही थोडंसं वगैरे ते आणले. अरे वा गणेशाची पाऊल आहे तर चांगले का डिझाईन. ॲक्च्युली गणेशाचे पाहिलेच नाही आहे ना. बरं मी काय म्हणतो आपण दुर्गा देवी पाहिल्या इकडे राधिका काही आली नाही सोबत. काहीच नाही बाई लाईटही लावते ऍक्च्युली आज तसं ते अंधारात नाही जे हा तू खूप घाबरली असते तुझ्या कामाचं पण येते. थोडासा घेतलेला शूट आवाज होता गाण्याचा त्याच्यामुळे जास्त काही घेता नाही आला. तर तिथं मस्त बावले वगैरे जे आहेत ना बावले म्हणतापेक्षा डायरेक्ट भूतच म्हटलं चालते. नकली भूत पूर्ण आणि आवाज हो ते आवाज आहे असा डायरेक्ट हुबीव राक्षसासारखा त्याच्यानंतर भूतासारखा. सर्व झालं इकडे इकडं. हा हो पावसामुळे जास्त पाहायला जे आहे मजा वगैरे येत नाही यावर्षी. नाहीतर दरवर्षी चांगलं राहतात. पण झालं असं की इकडं दुकादेवी कमी पाहणं चालू आणि आईचं मन सर्वच जास्त तेच होतं. 2-3 वेळा फोन
कसं पुतळीचे पुतळीचे म्हणजे हे गणेशाचे आहे. हां हे गणेश आणि पुतळीचे पुतळे काय असतं ते बसवले कबूलचे. हां ते भुलजाई वेगळं हा. तेच ना त्यालाच ना. हम्म. वाव, खूप छान. तर असं आहे ॲक्च्युली माहिती आहे का हे दाखवत असतात की नाही पण दाखवतात. दाखवत होते. किती छान वाटलं. चांगली आहे पॉलिश वगैरे केलेलं आहे आणि शॉपमध्ये पण याच्यापेक्षा पण चांगले असतात मेहंदी तसे घेतलं हां मेहंदी वगैरे नाही छान वाटतं असे असे चांगले सगळ्यांचे चांगले. कमेंटमध्ये सांगा इकडंच कशा वाटत आहे तर आईच्या घरी आहेत पण नाही मग असं ते अलग आहे तर. तसे नव्हते ना मग. हे चांगलं होतं. आणि एक 4 जोडं हे मोठी पण ते लहान. हां. हे मोठे. मोठे आहेत का? आणि मला वाटतं आपल्या घरी याच्या आधी होते काय नाही ना नव्हते म्हणूनच मग आणले ना. पावलं नव्हते ना. छान. एक वेळेस आणलं की याचं हे आता नसतं हे किती काही दिवस टिकतात. कारण मुकोटे जे आहे ते हा. कुठे दरवर्षी आणतात हे पावलं कशी करावं हां त्याला? पावल्या असेच राहू द्यावं लागतात त्यामुळेच घेतलेलं आहे तिकडे पण घेता आले असते हो. पण तिकडे आपलं जाणं होते नाही होत याने असे उभे उभे. अधिकाचं जाणं होते नाही होत हो. तिकडे बी नव्हते हे भेटत. पावलं असं. सोनं साखर याच्यात गेलो आम्ही कुठं? कुंभाराच्या आळीत नाही आहे का नाही? हे दूर. सोनार 7 आहे सोनं इकडं त्यात पुढं. उलटा नाही. असं. तर असं सध्या पॅकिंग वगैरे करून ठेवावं लागते पण मला वाटते पूर्ण पॉलिश असते ना त्याला हो. पॉलिश खालून नाही आहे खालच्या साईडला खाली साईडला. नाही तिथं नाही. पॉलिश लावली तर जाणार होते ते खराब होत नाही म्हणजे प्लास्टरचे आहेत. चांगलं आहे तसं मस्त आहे कशी आहे? आणि एवढा तिथं आवाज आहे देवीचा वगैरे जास्त शूट वगैरे पण नाही घेता आले कारण किती घेणार घेऊन कॉपीराईट भेटायचा चान्स राहतो ना तिथं हो. त्याच्यामुळे जास्त व्हिडिओचा साऊंड वाले घेता नाही येत तरी जेवढं घेता आलं तेवढं घेतलं दर्शन वगैरे घेतलं आहे ना इकडं राधिकाला वाटलं असेल मग काय करणार? आपल्या ते पोका नाही भेटत, पोक्यात दिले असेल. काय झालं यायचं होतं का दुकान देवीपाला यायचं होतं का मग इच्छा होती पण जाऊ दे यावेळेस. गर्दी किती आहे गड्डे पाऊस मग यावेळेस नाही. मग यंदा सर काय देत नाही तिला. हे काय आणलं खायला सुंदर. शेंगा आणलं. याच्यात काय? तर असं आहे शेवटी जे आहे घरी आणलं पण आता महत्त्वाचं आहे की बा घरापर्यंत गेलं पण पाहिजे ते व्यवस्थित कारण इथलं इथं आणलं आपण आणलं कसं? आता ते कोणाच्या हातानं पोहोचावं लागणार तुम्हीच जा जा. नाहीतर जाणं झालं तर मला जावं लागणार बरोबर गाडीचं दर्शन होते आणि व्यवस्थित ते लेवल. आई गेलेली पण चांगलं आहे आईचा पण चक्कर झाला नाही का पाहू आता कोणाचा नंबर लागतो तर चला असं आहे चला हा व्हिडिओ खूप मोठा होता आता हा व्हिडिओ आता इथंच संपूया स्वयंपाक वगैरे बाकी असेल ना नाही होते. केला का पोळ्या काय करतो मग? काय केली भाजी शेवची भाजी वांग्याचं भरीत केलं. ती शेव का? ते शेवीची? चला असं चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय